महिपत अर्जुनला म्हणत असतो, की "तू स्वतःला सगळ्यात मोठा वकील समजतो ना? अरे मूर्खा, तुला कळलं का? इतक्या दिवस तुझ्या सोबत असणारी तुझी बायकोच हीच खरी तन्वी आहे आणि तुम्ही त्या मूर्ख प्रियाला तन्वी समजून बसलात. आम्ही बनाव रचला आणि तुम्ही त्याच्यात फसले. इतके स्वतःला शहाणे समजता, तर इतक्या वर्ष तुम्हाला ही साधी गोष्ट समजली नाही आणि असं म्हणतच आता मात्र अर्जुन हा पूर्णपणे चलबिचल झालेला असतो. त्याला एक शॉकच बसलेला असतो आणि तेवढ्यातच आता त्याचं लक्ष थोडंसं बाजूला जातं. तर तेवढ्याच धुंदीमध्ये आता मात्र महिपत अर्जुनच्या हातून निसटलेला असतो. तर मंडळी पुढे नेमकं काय झालंय हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट पुढे जे काही घडणार आहे ते आपण या चॅनलवरती अपलोड करत असतो. आणि दररोज काय घडतंय याचे रिव्ह्यू देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर निश्चिंत राहून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ठरलं तर मगचे सगळ्यात आधी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. मंडळी मालिका अगदी रंगात आली आहे. आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. नागराज आणि प्रियाने तर आता महिपतलाच किडनॅप करून ठेवलंय. म्हणजे तो पोलिसांच्या ताब्यात जर लागला तर सगळ्यात आधी जर धोका निर्माण होणार आहे तर तो नागराजला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागराजचं भांडं फुटलं की प्रियाचं भांडं फुटायला काही क्षणाचाच विलंब आहे आणि लगेच प्रियाचं देखील भांडं फुटणार आणि त्यांचं जे जीवन चाललंय ते देखील चालायचं बंद होणार आणि त्यांना लगेचच जेलमध्ये जावं लागणार. आता या सगळ्यातून सुटण्यासाठी त्यांना एकच मार्ग योग्य वाटला, तो म्हणजे महिपतला किडनॅप करून ठेवण्याचा. कारण की त्यांना एका गोष्टीचं वरती आता पूर्ण विश्वास आहे, की महिपत जर पकडला गेला तर तो आपलं नाव देखील सगळ्यांना सांगेल आणि मग काय, मग सगळ्या प्लॅनचा बत्त्याबोळ होईल. तो तर आहेच अपराधी आणि तो तर आहेच गुन्हेगार आणि सोबतच आता मात्र त्याच्या सगळ्या कर्मांचं खापरं आपल्या अंगावरती फुटायला नको म्हणून नागराज आणि प्रियाने त्याला आता किडनॅप करूनच ठेवलेलं असतं. आता मैपतचा काही शोध लागत नसतो. सगळ्या गोष्टींचा शोधाशोध झाल्यानंतर देखील आता मैपतचा काही शोध लागत नसल्या कारणाने आता मात्र पोलीस देखील वैतागून गेलेले असतात. परंतु आता इकडे दुसराच खेळ सुरू झालेला असतो. अर्जुन आणि सायली आता सगळ्या गोष्टींच्या फायली बनवत असतात. वेगवेगळ्या ज्या काही त्यावेळेसच्या घटना घडलेल्या असतात ना, त्यावेळेसच्या जेवढ्या केसेस असतात, त्या सगळ्या केसेस आता उलथापालथ त्यांची सुरू झालेली असते. प्रत्येक केसला लिस्टमध्ये घेत असतात ते आणि प्रत्येकाची चौकशी करायचं ते ठरवतात. आता एक गोष्ट लक्षात येते, अर्जुन आणि रविराजच्या देखील त्यांच्या दोघांमध्ये बोलणं सुरू असतं. अर्जुन आता रविराजला म्हणत असतो, की "सीनियर, मला एक गोष्ट कळली नाही, की या ज्या सगळ्या आपण केसेस ओपन केल्यात, आपण यांच्याबद्दल यांच्यावरती सस्पेक्ट लिस्टमध्ये यांची नावं टाकतोय. पण मला खरंच वाटतंय, की तू इतक्या केसेस त्यावेळेस लढलाय, की यामध्ये कोणीही सस्पेक्ट असू शकतो आणि आणि कोणीही या गोष्टी केलेल्या असू शकतील." तेव्हा रविराज म्हणत असतो, की "हो, तुझं म्हणणं अगदी खरं आहे. म्हणजे आता मी प्रत्येकावरती जर डाऊट घेत बसलो आणि प्रत्येकाला जर सस्पेक्ट लिस्टमध्ये टाकत असलो, तर मात्र आपल्याला खूपच जास्त वेळ लागेल या सगळ्या गोष्टींमध्ये." तेव्हा मात्र सायली म्हणत असते, की "रविराज काका, मला एक गोष्ट समजली नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे तुम्ही स्वतःच्याच भावावरती, रक्ताच्या भावावरती, जो की तुमचा सख्खा भाऊ आहे, त्या रक्ताच्याच भावावरती संशय का घेतला? म्हणजे तुम्ही असा प्रश्न देखील का विचारला त्यांना? म्हणजे मला मान्य आहे, की तुम्ही त्यांना बाहेर असल्या कारणाने प्रश्न विचारत होता. परंतु तुम्ही डायरेक्टली महिपत आणि या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांना विचारलं, तर तुमच्या मनात नेमका काय संशय आला होता?" तेव्हा रविराज म्हणत असतो तेव्हा रविराज आता सायलीला म्हणत असतो, "हे बघ सायली, माझं या वकिली पेशामध्ये आता अर्ध जीवन गेलंय आणि मी या सगळ्या गोष्टींना ओळखून आहे आणि मला काही गोष्टी खटकत होत्या. नागराज जेव्हा घराच्या बाहेर जायचा, तेव्हा बऱ्याच वेळा त्याला अशा विचित्र पद्धतीने जाताना बघितले ना मी घरातून. म्हणजे प्रत्येक वेळेस तो जेव्हा या घरातून बाहेर जातो ना, तेव्हा काहीतरी त्याच्या मनात असतं. म्हणजे मला त्याच्यावरती फुल इन्स्टिंक्ट येतं ते. तर असं आता जेव्हा रविराज म्हणत असतो ना, तेव्हा मात्र सायली आता अर्जुनला एक गोष्ट म्हणते, की आपण जेवढ्या काही सस्पेक्ट लिस्ट काढल्यात ना, त्या सस्पेक्ट लिस्टमध्ये आपण त्यांचं देखील नाव लावू. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो, की "ठीक आहे. मी मी नागराज काकांचं देखील नाव लावतो आणि आता मात्र आपलं जे सगळं लक्ष असेल, ते सगळ्यात आधी इथूनच सुरू करूया आपण." असं आता अर्जुन आणि रविराजला वाटत असतं. कारण की सायलीने देखील हा पॉइंट एकदम परफेक्ट पकडलेला असतो. रविराजने देखील आता याला होकार दिलेला असतो. अर्जुन आणि सायलीला या गोष्टीबद्दल डाऊट येण्याचं कारण असं, की रविराजला बोलण्याआधीच अर्जुन आणि सायलीमध्ये एक संवाद झालेला असतो. या गोष्टीच्या आदल्या रात्रीच सायली ही अर्जुनला म्हणत असते, "अहो ऐका ना, मला काय वाटतंय, की या सगळ्या गोष्टींमध्ये नागराज काकांचाच काहीतरी हात आहे." कारण की त्यांना जेव्हा रविराज काकांनी जेव्हा प्रश्न विचारला होता ना,
तेव्हा मात्र मी त्यांच्या डोळ्यामध्ये जी गोष्ट बघितली ना, ती एका अपराध्याच्या नजरेतच बघायला मिळते. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये ते काहीतरी लपवत आहे आपल्यापासून. मग आपण शोध त्यांच्यापासूनच सुरू करायचा का? कारण की आपण जी काही सस्पेक्ट लिस्ट बनवली आहे, ती इतकी मोठी आहे आणि सस्पेक्ट लिस्टच्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागेल आणि त्यावरून प्रत्येकाला ॲनलाईज करायचंय. म्हणजे कोणी सुपारी दिली होती महिपतला, कोणी नाही दिली. आता महिपत काय असा साधा माणूस नाहीये, जो फक्त पैशांसाठी काम करेल. आता सगळ्यात मोठा जर काही क्लू असेल ना आपल्याकडे, तर आता आपल्या हाताला हाच क्लू आहे. रविराज काकांनी ऐनवेळी ज्या पद्धतीने प्रश्न विचारला होता ना नागराज काकांना, तर त्या पद्धतीनेच मला त्यांच्यावरती फुल डाऊट आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की "मिसेस सायली तुम्ही बरोबर बोलताय." मला अगदी हाच डाऊट त्यावेळेस देखील आला होता. नागराज काकांना मी जेव्हा बघितलंय ना, तेव्हा ते काहीतरी गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ही गोष्ट मी आधीपासूनच नोटीस करत आलोय. सोबतच त्यांचं आणि प्रियाचं चांगलं जमतं आणि प्रिया कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहीत. तेव्हा मात्र आता सायली देखील म्हणत असते, "हो, प्रियाचं तर मला सगळं माहिती आहे. प्रियाची जी कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीचेच जर नागराज काका असले तर?" कारण की मला देखील प्रियावरती पहिल्यापासूनच डाऊट आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे प्रिया काय-काय करते आणि काय-काय नाही ते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की "हो ना, मला ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे." मग आपण आपल्या शोधाची सुरुवात ही नागराज काकांपासूनच करायला हवी, परंतु त्याच्यासाठी मला सीनियरची परवानगी हवी आहे. कारण की काय होईल, या केसमध्ये मी त्यांच्यापासून जर ह्या गोष्टी लपवून ठेवल्या ना, तर मला माझ्याच मनाला पटणार नाही. त्यावेळेस मात्र आता सायली म्हणत असते, की आपण जर असं डायरेक्टली जर बोललो ना, तर त्यांना वाईट वाटेल. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, की "मग आपण डायरेक्टली सीनियरला बोलायचं नाही तर मग काय करायचं?" तेव्हा सायलीच म्हणत असते, की "माझ्याकडे एक युक्ती आहे. मी उद्या डायरेक्टली जेव्हा आपण रविराज काकांना भेटायला जाऊ ना, तेव्हा एक प्रश्न विचारते आणि त्याच्यावरती त्यांच्याकडूनच म्हणजे त्यांना या गोष्टीचं महत्त्व पटवून देऊ आणि त्यानंतर त्यांच्या होकारानंतरच आपण या गोष्टीला सुरुवात करूया." तेव्हा मात्र अर्जुन या गोष्टीला होकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की "ठीक आहे बायको, आपण असंच करूया." आणि असं म्हटल्यानंतर आता ते दोघेही झोपी जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते उठलेले असतात, त्यावेळेस मात्र आता ते खाली येत असतात आणि त्यांच्या दोघांचं हेच बोलणं चालू असतं. तर तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया हे त्यांचं बोलणं लपून ऐकत असते. अर्जुन आणि सायली नेमकं काय बोलताय या गोष्टीचा तिला आता अंदाज घ्यायचा असतो. कारण की आता याच्या पाठीमागेही काही भाग घडलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रियाला डाऊट आलेला आहे, की अर्जुन आणि सायली हे महिपतचा शोध घेत आहे. तर नक्की आता ते कसा घेतील आणि त्यांचं काय पुढलं पाऊल असेल, या गोष्टीची आता तिला माहिती हवी असते. जेणेकरून महिपतला तशा तशा प्रकारे तिला हलवता येईल. अशा प्रकारे तिची ही भीती असते आणि त्याच्यामुळेच ती अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवून असते. तर मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ बघितलाय ना, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलाय. तर मी फक्त तुम्हाला एक विनंती करतो, अजूनही लाईकचं बटन दाबलेलं नसेल, तर प्लीज ते लाईकचं बटन दाबा. सोबतच आपल्या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. सायली ही अर्जुनला म्हणत असते, की आपल्याला जर खऱ्या गुन्हेगारापर्यंत जायचंय ना, खरा कारस्थानी कोण आहे हे जर पकडायचं आहे ना, तर सुरुवात आपल्याला इथूनच करावी लागेल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की "हो बायको, मला हे चांगलं समजतंय आणि याचं गांभीर्य मला चांगलंच कळतंय. म्हणूनच सीनियरची परमिशन घ्यायला आता मला त्या पद्धतीनेच त्याच्याशी बोलावं लागणार आहे." आणि ही गोष्ट आता ऐकलेली असते ती प्रियाने. प्रिया इकडे मनोमन विचार करत असते, "अरे देवा! आता हे नेमका कुठून सुरुवात करणार आहे शोधाला? आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती नेमकी कुठून मिळणार आहे? कुणाच्या बाबतीत बोलताय हे? मला काहीच कळत नाहीये." आधीच या नागोबाने ना माझ्या डोक्याला आणखीनच घोल करून ठेवलाय. म्हणजे आता तिकडे महिपतकडे लक्ष द्यायचं, तर हा घरीच बोंब ठोकून बसलाय. सगळं काही मलाच करावं लागतंय. तो महिपत एक दिवस माझा जीव घ्यायचा, असं आता प्रिया मनोमनच बोलत असते. तेवढ्यातच आता अर्जुन आणि सायली पुढे येतात. तर मात्र प्रिया तिथं घाबरलेल्या अवस्थेत त्यांना दिसते. तेव्हा मात्र आता सायली तिच्याकडे जेव्हा बघते ना, तेव्हा मात्र आता प्रिया देखील खाली बघते आणि जसं का काही झालंच नाही आणि मी पाणी घ्यायला आले होते, अशा पद्धतीने करून ती तिथून निघून जाते. तर इकडे सायली आणि अर्जुन घराच्या खालीच येत असतात. तर खाली येताच आता मात्र प्रताप तिथे बसलेला असतो. तेव्हा प्रताप म्हणतो, की "अरे, इतक्या घाईघाई कुठे चाललात तुम्ही?" कल्पना देखील तिकडून येते वरून आणि ती म्हणत असते, की "काय अरे, तुम्ही दोघेही ना आजकाल मला फारच जास्त बिझी दिसताय आणि सारखं-सारखं तुम्ही याच गोष्टीचा ट्रेस घेताय. त्यामुळे तुमची तब्येतीकडे तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष व्हायला नको. तुम्ही आहे ना आधी नाश्ता करा आणि मग घराच्या बाहेर निघा. त्याशिवाय मी तुम्हाला अजिबात आता घराच्या बाहेर जाऊ देणार नाही." तेव्हा अर्जुन म्हणत असतो, की "नाही आई, मला जावं लागणार आहे मम्मा. मी नाही थांबू शकत आहे. आम्हाला खूप जास्त इम्पोर्टंट काम आहे."
तेव्हा मात्र आता कल्पना म्हणत असते, की "अरे, पण आता एकदा जेवण करून जायला काय हरकत आहे? कितीक वेळ लागणार आहे?" त्यावेळेस मात्र आता सायली म्हणते, की "ठीक आहे, आम्ही नाश्ता करून जातो." आणि असं म्हटल्यावरती आता अर्जुन देखील म्हणतो, की "ठीक आहे मग, चल बायको, आपण पटकन नाश्ता करून घेऊया." आणि असं म्हणताच आता मात्र सगळेजण आता पुन्हा टेबलवरती बसलेले असतात. तर अस्मिताचा चेहरा पुन्हा पडलेला असतो आणि अस्मिता अगदी दुःखी झालेली असते. तर इकडे दुसरीकडे सचिनचं एक वेगळंच कारस्थान पुढं आलेलं असतं. ते म्हणजे आता साक्षीच्या आधी त्यांनी एका मुलीसोबत डेट केलेलं असतं आणि ती मुलगी आता मात्र साक्षीपर्यंत पोहोचलेली असते. हो मंडळी, आता हा सचिन काय साधासुधा नव्हे. आता मात्र सचिनचं सुद्धा आता एक दुसरं अफेअर असतं आणि ते अफेअर आता साक्षीपर्यंत पोहोचलेलं असतं. आता साक्षीपर्यंत जेव्हा ती मुलगी आलेली असते, तेव्हा मात्र साक्षीला माहीत नसतं की ही मुलगी कोण आहे. आता सचिनला देखील या गोष्टीची कल्पना नसते, की ती मुलगी साक्षीपर्यंत येऊन पोहोचेल म्हणून. आता ती साक्षीपर्यंत येते आणि साक्षीला आता ती विचारू लागते, "मी तुझ्याबरोबर त्या सचिनला बघितलं आणि मला आता डाऊट आहे, की तू त्याची नेमकी कोण?" त्यावेळेस मात्र साक्षी त्या मुलीशी जरा उद्धटपणेच बोलत असते आणि म्हणत असते, की "काय गं, तुला काय करायचं? कोणी असेल तो आणि माझं आणि त्याचं काय नातं आहे तुला का जाणून घ्यायचंय?" त्यावेळेस मात्र आता ती मुलगी म्हणत असते, "कारण की त्याने मला फसवलंय आणि त्याने मला साधं-सुधं नाही फसवलंय. माझं सगळं काही घेऊन गेलाय तो आणि त्याने मला पैशांना देखील फसवलंय. त्याने मला चांगलाच गंडा घातलाय." असं म्हटल्यावरती मात्र साक्षी जास्तच हादरून जाते. कारण की साक्षीला एक गोष्ट कळत नसते, की सचिनच्याबद्दल ही गोष्ट मला समजते. आता मात्र सचिन देखील इकडे दुसरीकडे असतो. त्याला काही कल्पना नसते. परंतु सचिनला एक वेगळंच टेन्शन असतं अस्मीबद्दलचं. आता अस्मिता काही वेगळ्या कारघोड्या करू नये आणि त्याचं आणि साक्षीचं जे काही रिलेशन आहे ते तिला कळू नये याबद्दल तो आता वेगवेगळे विचार करत असतो. परंतु आता मात्र सचिन हा पुन्हा साक्षीच्याच घरी आलेला असतो. तर तिथं तो जेव्हा येतो तेव्हा मात्र त्याच्यासमोर ती मुलगी बसलेली दिसते त्याला. तेव्हा मात्र आता सचिनच्या पायाखालची जमीनच हादरून जाते. तेव्हा आता मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती मुलगी चिडतच आता सचिनकडे येते. सचिन आता प्रचंड घाबरलेला असतो. सचिन आता फक्त त्या मुलीला म्हणत असतो, की "तू फक्त इथून निघ आणि तू इथून निघून जा. तू माझ्या डोळ्यासमोर देखील राहू नको." आणि असं म्हणतच आता मात्र सचिन मोठमोठ्याने ओरडायला लागतो. ती मुलगी त्याला म्हणते, की "आता मी सोडणार नाही सचिन तुला. सचिन, आता मला तुझा पत्ता देखील कळालाय. आता नाही ना मी पोलिसांना घेऊन आले तुझ्याकडे, तर माझं नाव बदल." आणि असं म्हणताच आता मात्र सचिन प्रचंड घाबरलेला असतो. त्यावेळेस मात्र साक्षीला एक गोष्ट समजलेली असते, की साक्षीला असं वाटत असतं, की हा अस्मिताच्या रिलेटेड किंवा तिकडच्या घरच्यांच्या रिलेटेड याचा काही संबंध नाहीये. परंतु ह्या मुलीशी काहीतरी संबंध होता याचा. आणि असं म्हटल्यावरती मात्र साक्षीला एक गोष्ट समजते, की सचिन साधा-सुधा नव्हे. तेव्हा मात्र आता सचिन मुद्दामच नाटकं करू लागतो. ती मुलगी तिथून निघून जाते. परंतु सचिनला एक गोष्ट ही पटवून द्यायची असते साक्षीला, की या मुलीबद्दल की ही मुलगीच खोटारडी आहे आणि तिनेच कशाप्रकारे सचिनला फसवलं. आता मात्र या प्रयत्नात तो लागलेला असतो. तर इकडे दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही पोहोचलेले असतात ते रविराजकडे आणि रविराजकडे ते जेव्हा पोहोचतात, तेव्हा मात्र ते नॉर्मली सगळं बोलत असतात. तिथे प्रतिमा देखील असते, सुमन देखील आलेली असते आणि सगळेजण जेव्हा तिथे बसलेले असतात, तेव्हाच मात्र आता त्यांचं बोलणं सुरू होतं. तेव्हा मात्र त्यांचा बोलण्याचा विषय सुरू झालेला असतो, की कशाप्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या खोलापर्यंत पोहोचता येईल. आणि या सगळ्यात आता रविराज देखील डोक्याला हात लावून बसलेला असतो. प्रतिमा तेवढ्यातच तिथे चहा घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते, की "हा चहा घ्या सगळे." तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, की "आत्या मला माझ्यासाठी कॉफी हवी आहे." तेव्हा मात्र सायली म्हणते, की "ठीक आहे, मी घेऊन आले." तेव्हा प्रतिमा म्हणत असते, की "तू बस बाळा, मी येते ना घेऊन." तेव्हा मात्र सायली म्हणत असते, की "नाही, नाही, मीच घेऊन येणार." आणि असं म्हणतच आता त्या दोघीही किचनमध्ये गेलेल्या असतात. तर त्या जेव्हा किचनमध्ये जातात, तेव्हा मात्र त्या एकमेकींशी बोलू लागतात. तेव्हा सायली म्हणत असते, की "प्रतिमा आत्या, मला माहिती आहे, तुमच्यावरती काय प्रसंग ओढावला होता आणि कोणत्या ट्रॉमातून तुम्ही गेला. परंतु मला खात्री आहे, की सगळं काही ठीक होईल आणि आपल्याला खऱ्या गुन्हेगाराची देखील ओळख पटेल आणि आपल्याला प्रत्येक त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचता येईल, ज्याने हा गुन्हा केलाय आणि सगळं काही ठीक होईल." असं ती आता दिलासा देत असते प्रतिमाला.
परंतु प्रतिमाचा चेहरा तरी देखील पडलेला असतो. कारण की प्रतिमाला फार वाईट वाटत असतं. जे काही घडलेलं असतं, ज्या गोष्टी घडत असतात ना, त्याचं तिला फार टेन्शन येत असतं. सायली पूर्णपणे भावूक झालेली असते. कारण की प्रतिमाची ती अवस्था तिला आता देखवत नसते. प्रतिमा खूप तुटून गेलेली असते. प्रतिमाला त्या गोष्टी आठवत असतात आणि प्रतिमा आणि सायली ह्या दोघीही आता त्या गोष्टींवरती बोलत असतात. प्रतिमा सांगत असते, की कशाप्रकारे तिला काय-काय गोष्टी आठवताय आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ती सांगत असते ना, तेव्हा मात्र सायलीच्या डोळ्यापुढे एक फ्लॅशबॅक येत असतो. तिला सारख्या काही गोष्टी आठवत असतात. म्हणजे आता तिला सगळं काही आठवत असतं, की तो ॲक्सिडेंट होतोय. पुन्हा-पुन्हा तिला देखील त्याच गोष्टींचा त्रास होत असतो. आता मात्र प्रतिमाचं दुःख प्रतिमा सांगत असते सायलीला, परंतु त्रास सायलीला देखील होत असतो आणि सायली आता खूप जास्त अस्वस्थ झालेली असते. खूप दिवसानंतर तिला इतका जास्त त्रास झालेला असतो. कारण की प्रतिमाने सगळं सांगितलेलं असतं, की कशाप्रकारे त्या दिवशी अर्जुनचा जो बर्थडे असतो तो सेलिब्रेट करून आपण निघालो होतो आणि आम्ही कशाप्रकारे कारमध्ये बसलेलो होतो आणि ते सगळा प्रसंग ती सांगत असते. कारण की तिला ते सगळं आठवलेलं असतं. फक्त तिला एक गोष्ट आठवलेली नसते, ती म्हणजे तन्वी म्हणजेच सायली येते. आणि हे सगळं सांगत असतानाच आता तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. परंतु त्या तिला स्पष्टपणे आठवत नसतात. आणि आता सायलीला एक गोष्ट समजलेली असते, की मलाही सेम काहीतरी आठवतंय. आता त्या दोघींमध्ये या गोष्टीची अंडरस्टँडिंग झालेली नसते, की तन्वी म्हणजे सायली आहे आणि सायलीने देखील काही अशा पूर्ण गोष्टी शेअर केलेल्या नसतात. त्यामुळे आता ह्या गोष्टी सगळ्या शांतच झालेल्या असतात. ती प्रतिमानेच आवाज दिलेला असतो अर्जुनला आणि अर्जुन तिथे आलेला असतो कारण की सायलीला बरं वाटत नसतं म्हणून सायलीला बेडमध्ये अर्जुन आता घेऊन जातो. तर आता त्याच्या मागोमाग सगळेजण आता तिथे आलेले असतात आणि सगळेजण आता सायलीपाशीच बसलेले असतात आणि त्यांचा विषय आता सुरू झालेला असतो. त्यावेळेस मात्र आता अर्जुन म्हणत असतो, की "सीनियर आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये ना शोधावंच लागणार आहे. म्हणजे आता आपण जितकी काही सस्पेक्ट लिस्ट बनवली आहे ना, त्याच्यापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे." तेव्हा आता सायली विचारत असते, की "मला एक गोष्ट सांगा, मला एक गोष्ट सांगा रविराज काका, तुम्ही तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या भावावरती का बरं संशय घेतला? म्हणजे तुम्हाला त्याचा का बरं डाऊट आला?" त्यावेळेसच मात्र रविराज म्हणालेला असतो, की "मी त्याच्यावरती डाऊट घेतला कारण की मी त्याला खूप दिवसांपासून ऑब्झर्व्ह करतोय. म्हणजे गेले आता 1 वर्ष होत आलं असेल, तेव्हापासून मला त्याच्यावरती संशय आलेला होता. मी भरपूर वेळा कानाडोळा केला या सगळ्या गोष्टींकडे. परंतु जेव्हा मला महिपतकडून या गोष्टी समजल्यात ना, तेव्हापासून मात्र माझा एक अँगलच वेगळा बदललाय." त्यावेळेस मात्र अर्जुन म्हणतो, की "मलाही तेच म्हणायचं होतं सीनियर आणि सायली आणि मी या सगळ्या गोष्टी ठरवूनच तुला बोललोय." अशा प्रकारे आता तो सीन कंप्लीट झालेला असतो. म्हणजे रविराजला ही गोष्ट समजलेली असते, की याच्यामध्ये हे सगळं सायली आणि अर्जुनने विचार करून त्याला हे बोललेलं असतं आणि आता कुठेतरी रविराज देखील तसा विचार करायला लागलेला असतो आणि याच्यामध्येच आता त्यांनी सुरुवात केलेली असते ती नागराजच्या शोधापासून. आता मात्र या सगळ्यामध्ये ही जी गोष्ट असते, जी काही रविराज, अर्जुन आणि सायलीमध्ये ठरलेली असते ना, ही गोष्ट त्यांनी कोणालाच सांगायचं ठरवलेलं नसतं. म्हणजे प्रतिमाला देखील ही गोष्ट माहिती असते फक्त, परंतु ही सुमनला देखील कळू द्यायची नसते. कारण की तिच्यावरती त्यांचा डाऊट नसतो, परंतु ती भोळी आहे. ती खूप जास्त घाबरते आणि त्या भीतीमध्ये जर तिने काही बोलली गेली ती, तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टींची आयडिया ही नागराजला लागू शकत असते. त्याच्यामुळे ते ठरवतात, की सुमनला देखील या गोष्टीचं सांगायचं नाही. म्हणून सुमन जेव्हा खाली गेलेली असते ना, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सायलीने मुद्दाम बोललेल्या असतात. तर आता सुमन तिथे नसते आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता हे फक्त चौघ जणच इन्व्हॉल्व असतात. आता मग सुरुवात करायची, शोधाला सुरुवात करायची, या सगळ्या गोष्टींचं त्यांचं आता ठरलेलंच असतं. मग आता अर्जुन म्हणत असतो, की आपल्याला जर शोध घ्यायचा असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला तर नागराज काका तर इथंच दिसताय. म्हणजे ते घरामध्येच राहताय आजकाल. आजकाल कुठे बाहेर जात नाहीये. परंतु मला त्यांच्या प्रत्येक मूव्हवरती आता चांगलं लक्ष ठेवावं लागेल. त्यावेळेस मात्र आता रविराज म्हणतो, की "मी यामध्ये तुझी मदत करू शकतो." म्हणजे मी देखील आता इथून पुढे त्याला कुठे चाललाय, काय करायला चाललाय याबद्दल बोलणार नाही आणि जसं काय तो जेव्हा आला, तेव्हा मी माझ्याच कामात काहीतरी बिझी आहे, असं मी त्याला दाखवेल. जेणेकरून त्याला आधी या गोष्टीवरती विश्वास बसू दे, की मी त्याला इग्नोर करतोय आणि माझं काही लक्ष नाहीये त्याच्याकडे. तो जे काही वागतोय ना, त्या गोष्टीकडे आपलं काहीच लक्ष नाही असं त्याला दाखवायचं आणि आपल्या रडारमधून त्याच्यावरचा संशय पूर्णपणे गेलाय याची जोपर्यंत त्याला खात्री होत नाही ना, तोपर्यंत तो कधीच आपल्या तावडीत सापडणार नाही. जर त्याने असं काही करेल असेल तर. त्यावेळेस मात्र अर्जुन आणि सायली म्हणत असतात, की "रविराज काका तुम्ही बरोबर बोलताय. म्हणजे सीनियर मला तुझा हा पॉइंट पटलाय बरं का." त्यावेळेस मात्र सायली म्हणत असते, की "हो, बरोबर बोलताय काका." कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कधीच कळता कामा नये, आपण त्यांचा पाठलाग करतोय किंवा त्यांच्याबद्दल डाऊट घेतलाय म्हणून.
आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आपल्यावरचं नियंत्रण अजिबात गमावता कामा नये. तर आणि तरच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा पत्ता लागेल. कारण की महिपतशी जर काही नागराजचं काही कनेक्शन असेल ना, ते आपल्याला उघडकीस तर येईलच, परंतु ते आपल्याला पुराव्यानिशी गोळा करायचं आहे, जर काही कनेक्शन असेल तरच. कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अजून कन्फर्म नाहीये, काय घडलंय आणि काय नाही घडलंय ते. तेव्हा मात्र रविराज म्हणत असतो, की "ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. आपण या सगळ्या गोष्टी ना खूप तंतोतंत पार पाडू आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कोणालाही काही कळू द्यायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे." आणि असं म्हणताच आता मात्र सगळेजण आता तिथे कारण की सुमन आल्यामुळे गप्प झालेले असतात आणि सगळं नॉर्मल चाललंय. जसं काय आता सायलीला त्रास होतोय आणि प्रतिमाला त्रास होतोय हे सगळं आता सुरू असतं. तेव्हा सुमन म्हणत असते, "वहिनी, वहिनी हा घे काढा. तू हा काढा पी, तुला बरं वाटेल आणि सायली तू देखील हा काढा पी, तुला बरं वाटेल. मी तुमच्यासाठी करून आणला ना." तेव्हा मात्र आता सायली आणि प्रतिमा दोघीही खूप जास्त आनंदाने तो काढा पितात आणि सुमनला बरं वाटावं म्हणून म्हणत पण असतात, की आता बरं वाटतंय. तसंच त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र आता रात्र झालेली असते. सुमन आता इकडे रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये जेव्हा ती येते, त्यावेळेस मात्र आता नागराजला एक गोष्ट कळालेली असते, की अर्जुन सायलीचं घरात जाणं-येणं वाढलंय आणि सतत काही ना काहीतरी गोष्टी त्यांच्या डोक्यात शिजताय आणि त्यांनी काहीतरी सस्पेक्ट लिस्ट काढली आहे. या गोष्टी सगळ्या सुमनकडूनच नागराजला कळालेल्या असतात. कारण की आता नागराज खूप त्रास देत असतो सुमनला आणि खूप टॉर्चर करत असतो, की तिने काय चाललंय ना तिकडं, ते सगळं काही त्याला सांगावं यासाठी. आणि सुमनला देखील कळत नसतं, की असं का करतोय नागराज. परंतु आता सुमनच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते. काहीही झालं तरी मी यांना काहीच सांगणार नाही. कुठे काय घडतंय ते. आता सुमनला देखील काही खरं माहीत नसतं. परंतु आता मात्र सुमनला नागराज त्रासच देत असतो. आता सुमनला तसंही काही माहीत नसतं. त्यामुळे नागराजला कोणतीही माहिती सुमनकडून कळालेली नसते. आता नागराज एक गोष्ट नोटीस करतो, की रविराज आता घरात नाहीये. आता नागराजला आता एक गोष्ट कन्फर्म झालेली असते, की रविराज आता घरात नाहीये आणि तो बराच वेळ घरात मग नागराज लगेच फोन लावतो प्रियाला. प्रिया जेव्हा फोन उचलते, तेव्हा मात्र नागराज तिच्यावरती चिडत असतो, की "काय गं, तू कुठे? तू घरी कशाला आहे? त्या महिपत पाशीवर नाही थांबली. महिपत पळून जाईल ना? अगं तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही?" असं आता तो नागराज आता प्रियाला बोलत असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते, की "नागोबा मला चांगलं माहिती आहे. तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे नाही. मला काही घर वगैरे" असं त्या दोघांचाच आता वाद सुरू झाला. तेव्हा नागराज म्हणतो, की "ठीक आहे, मी आता महिपतकडे जाऊन येतो." आणि असं म्हणताच आता मात्र नागराज हा लगेच महिपतकडे जाण्यासाठी आता या सगळ्या गोष्टींमध्ये अर्जुन आणि सायलीचं नागराजवरती झाल्यानंतर त्या दिवशी जेव्हा नागराज पुन्हा महिपतकडे चाललेला असतो ना, त्यावेळेस पाठोपाठ आता अर्जुन आणि सायली देखील त्याचा पिछा करत त्या ठिकाणापर्यंत गेलेले असतात, जिथे नागराजने महिपतला लपून ठेवलेलं असतं आणि त्या ठिकाणाची माहिती आता मात्र मिळालेली असते ती अर्जुन आणि सायलीला आणि अर्जुन आणि सायलीला एक गोष्ट समजते, की नागराज कैद आहे आणि ही गोष्ट त्याला लपून ठेवलेलं नाहीये, तर त्याला किडनॅप करून ठेवलेलं आहे. आता ही गोष्ट त्यांना समजलेली असते. तर आता मात्र एक मोठं चिन्ह निर्माण झालेलं असतं मालिकेला. आता यामुळे एक वेगळंच वळण आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मंडळी ही गोष्ट फक्त एवढीच नाहीये. तर आता पुढे काय होणार आहे ना, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण की एका भागात येणं अशक्य होतं. आपण याचा पार्ट 2 देखील बनवणार आहोत. परंतु तुम्ही याआधी व्हिडिओला लाईक करा. जर 1000 लाईक आले या व्हिडिओला, तर आणि तरच आपण पार्ट 2 रिलीज करणार आहोत. कारण की जर तुमची डिमांड असेल तरच आपण हा व्हिडिओ करू. अदरवाईज नाही. तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच आता पुढे काय घडणार आहे हे जाणून घेऊया. मंडळी पुढे असं घडणार आहे, की अर्जुन आणि सायलीला आता पत्ता कळालेला आहे. महिपत कुठे लपून ठेवलेला आहे. तेव्हा आता अर्जुन जेव्हा तिथे जातो, तेव्हा त्याला दिसतं, की महिपतला बांधून ठेवलेलं आहे. महिपतपर्यंत आता अर्जुन पोहोचलेला असतो. अर्जुनने आता त्याच्या तोंडातला बोळा देखील काढलेला असतो आणि आता अर्जुनला महिपत म्हणत असतो, की "तू इथं कसा काय आलाय?" तेव्हा मात्र अर्जुन आता खूप जास्त त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची होते. ते सगळं आपण पुढच्या भागात सांगणारच आहोत. तर सोबतच आता मात्र महिपतने एक गोष्ट अर्जुनला सांगितलेली असते. अर्जुनला खूप काही त्याच्यासोबतच एक ट्रॅजेडी झालेली असते अर्जुन आणि सायलीसोबत. कारण की महिपतने अर्जुनला आता तिथे एक थोडंसं फसवलेलं असतं. कारण की तो म्हणालेला असतो, "मी कुठेही पळून जाणार नाही. मी सगळं काही सत्य तुला सांगणार आहे." परंतु महिपत आता मात्र अर्जुनला एका गोष्टीत ती फसवतो, स्वतःची सुटका करून घेतो आणि तिथून पळून जातो. परंतु अजून एक गोष्ट आता महिपतने तिथं सांगितलेली असते आणि महिपत नेमका पळण्यात यशस्वी झाला का? आणि अर्जुन तिथे एकटाच होता, की त्याच्यासोबत पोलीस होते? मंडळी पुढचा भाग नक्की बघा. तर मंडळी याच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. धन्यवाद.